सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे यांच्या नेतृत्वाखालील सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलने 18 पैकी 14 जागांवर विजय प्राप्त करून सत्ता अबाधित ठेवली आहे. तर आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटाला धक्का बसलाय. त्यांना केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागत आहे. सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आप्पासाहेब काडादी मंगल कार्यालयात सुरुवात झाली. सुरुवातीला ग्रामपंचायत गटातून आमदार सुभाष देशमुख यांच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी परिवर्तन पॅनलमधील मनीष देशमुख, रामप्पा चिवडशेट्टी, अतुल गायकवाड हे तिघे विजयी झाले. तर ग्रामपंचायतीच्या आर्थिक दुर्बल घटकातून कल्याण शेट्टी पॅनलचे सुनील कळके विजयी झाले. त्यानंतर हमाल तोलार गटातून दिलीप माने यांचे समर्थक गफार चांदा विजयी झाले. व्यापारी गटातून मुश्ताक चौधरी व वैभव बरबडे विजयी झाले असून चौधरी हे दिलीप माने समर्थक तर बरबडे हे विजयकुमार देशमुख गटाचे समर्थक असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सर्वाधिक जागा असलेल्या सोसायटी सहकारी संस्था गटाची मतमोजणी सुरू झाली. त्या सर्व 11 जागांवर कल्याण शेट्टी पॅनलचे सर्व उमेदवार जवळपास 800 मतांच्या फरकाने विजयी झाले. सोसायटीतून माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, श्रीशैल नरोळे, प्रथमेश पाटील, उदय पाटील, नागण्णा बनसोडे, इंदुमती अलगोंडा पाटील, अनिता विभूते, अविनाश मार्तंडे, सुभाष पाटोळे हे विजयी झाले आहेत. यामुळे या निवडणुकीत 14 विरुद्ध 4 अशा फरकाने कल्याण शेट्टी माने हसापुरे पॅनलने वर्चस्व सिद्ध केले आहे. दरम्यान मतमोजणीनंतर कल्याण शेट्टी माने हसापुरे गटाने जल्लोष केला, तर ग्रामपंचायत गटातून 3 जागांवर विजय प्राप्त झाल्यानंतर सुभाष देशमुख गटानेही जल्लोष केला.